शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या ग्रामपंचायत स्तरावरून राबवण्यात येतात। यामध्ये ग्रामसेवक चांगला असायला पाहिजे। गाव पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाच्या वर्षा पडोळ यांनी नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका आढावा बैठकीत केले। आढावा बैठकीत गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी सांगितले की नीती आयोगाने भारतातील 500 तालुके निवडले आहेत। त्यापैकी महाराष्ट्रातून 27 तालुके आहेत। नाशिक जिल्ह्यातून एकमेव सुरगाणा तालुक्याची निवड झाली। याकरिता चिंतन शिबिर घेण्यात आले। वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात। प्रत्येक कामावर बारकाईने लक्ष ठेवले जाते। किलबिल मेळाव्यात बालकांचे आवाज, सॅम आणि मॅम, कुपोषित, तीव्र कुपोषित बालक कुपोषणातून मुक्त झाले पाहिजे याकरिता पालकांना कोंबड्या वाटप करण्यात आल्या होत्या। प्रत्येक विभागाने उत्कृष्ट सहभाग नोंदवला आहे। शिक्षण विभागातून 10वी 12वी परीक्षेत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे। आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्ड वितरित केले जाते। विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते। संपूर्ण अभियानात 6 मानके आहेत। गर्भवती महिला पोषक आहार, उच्च रक्तदाब, शुगर तपासणी, जमिनीचा पोत, बचत गटाची स्थापना केली। त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून दिले आहे। पंचक्रोशीत कोणीही दारिद्र्य रेषेखाली राहणार नाही याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन गटविकास अधिकारी महेश पोद्दार यांनी केले। यावेळी मृदा प्रशिक्षण अहवाल वाटप करण्यात आले। शेतकरी काशीनाथ पवार यांना वैयक्तिक शेततळे याचा लाभ देण्यात आला। प्रताप पाटील यांनी दररोज जेवणात सकाळ संध्याकाळ भातच असतो, यामधून प्रोटीन्स कमी मिळतात, यासाठी जेवणात विविधता असावी यासाठी अंगणवाडीत समुपदेशन केले जाते। आदिवासी सांस्कृतिक संकुल सुरगाणा येथे नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातील संपूर्णतः अभियानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगातर्फे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमती मानवी मेहता यांनी भूषवले। प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ग्रामपंचायत श्रीमती वर्षा पडोळ, जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, महिला बाल विकास प्रताप पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, तहसीलदार रामजी राठोड, गटविकास अधिकारी महेश पोद्दार, गट शिक्षणाधिकारी अल्पा देशमुख, तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे, डॉक्टर दिलीप रणवीर, अभियंता मोरे, डॉक्टर लोणे, नियोजन सल्लागार नीती आयोगाचे विश्वजित डोके, श्रीमती शुभी मॅडम आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने करण्यात आली, ज्यामध्ये शिक्षण विभाग, महिला बाल विकास विभाग, आरोग्य विभाग, तालुका कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीव उन्नती विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विविध माहितीपर फलके दाखवत तसेच घोषणा देत सहभाग घेतला। रॅलीनंतर नीती आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या चित्रफितीचे प्रक्षेपण करण्यात आले। कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। यामध्ये एकूण 70 लाभार्थ्यांनी लाभ घेतला। गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला होता। यामध्ये 98 स्त्रियांची तपासणी करण्यात आली। महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पौष्टिक आहाराचे महत्त्व सांगणाऱ्या विविध रानभाज्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते। जिल्हा नियोजन अधिकारी महिला व बाल विकास विभाग प्रताप पाटील यांनी सर्व अंगणवाडी सेविकांना तसेच लाभार्थ्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल मार्गदर्शन केले। तालुका कृषी विभागातर्फे लाभार्थ्यांना सॉइल हेल्थ कार्डचे वाटप करण्यात आले। शिबिराच्या शेवटच्या सत्रात नीती आयोगाने जाहीर केलेल्या प्रतिज्ञाचे जाहीर वाचन करण्यात आले आणि प्रत्येक लाभार्थ्यांकडून त्यावर हाताचे ठसे व सही घेण्यात आली। कार्यक्रमाच्या शेवटी संपूर्णतः अभियानातील सेल्फी पॉइंटचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। माझ्या तालुक्यामध्ये संपूर्णतः अभियानातील सर्व निर्देशकांची संपूर्णता करेल आणि त्यासाठी योगदान देईन। मी माझ्या तालुक्याला आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध बनवेन आणि एक प्रेरणादायी बनवण्याच्या दिशेने कार्य करेन। जय हिंद। मी सर्वांना विनंती करतो
नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार, नाशिक।